सैफ अली खानवरती हल्ला होऊन 2 दिवस उलटले तरीही अजून हल्लेखोर मोकाट. 40 ते 50 जणांची चौकशी, पण पोलिसांचे हात रिकामेच. सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये पोलिसांच्या 35 टीमची स्थापना. 35 पथकांपैकी 20 लोकल पोलीस तर 15 क्राईम ब्रांच पोलिसांची पथकं. सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये नवी अपडेट. पोलिसांनी करीना कपूर खानचा जबाब नोंदवला. सैफला आयसीयू मधून नॉर्मल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलेले आहे. सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या आरोपीचा आणखी एक फोटो समोर. वांद्रे स्टेशनवरती हल्लेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद. ओळख लपवण्यासाठी आरोपीनं बदलले होते कपडे. सकाळी 8 वाजेपर्यंत रेल्वे स्टेशन परिसरात वावरत होता. सैफला रुग्णालयात नेणारा रिक्षावाला एबीपी माझावरती. हल्ल्यानंतर याच रिक्षावाल्यानं सैफ अली खानला नेलं होतं लीलावती रुग्णालयामध्ये. भजन सिंग असं सैफला रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षावाल्याचं नाव. सैफ अली खान यांना धमकी आल्याचा कधी उल्लेख नाही. मागणी केल्यास सुरक्षा देण्याचा विचार करू, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया. शिर्डीच्या पुष्पक रिसॉर्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं 2 दिवसाचं शिबिर. पक्षातील सर्व जिल्हाध्यक्ष, फ्रंटल सेलचे अध्यक्ष, त्यासोबतच तालुका प्रमुख पदाधिकारी शिबिराला उपस्थित राहणार. शिर्डीमधल्या राष्ट्रवादीच्या शिबिराला भुजबळ अनुपस्थित राहणार. प्रकृती अस्वस्थ असल्यानं उपस्थित राहणार नसल्याची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्यापासून दाओसच्या दौऱ्यावर. जागतिक आर्थिक परिषदेला फडणवीस उपस्थित राहणार. तसंच 5 दिवसांच्या दौऱ्यामध्ये महत्त्वाच्या कंपन्यांशी ते गुंतवणूक करार करणार. आमदारांसाठी खरेदी होणार 82 लाखांच्या बॅगा. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर प्रकाशनं वितरित करण्यासाठी बॅग खरेदी. 82 लाखांच्या बॅग खरेदी प्रस्तावाला शुक्रवारी मान्यता. अर्थसंकल्प पेन ड्राईव्हमध्ये दिला जात असताना देखील बॅगा खरेदी कशासाठी, असाही प्रश्न. नांदेडमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक चव्हाणांची भेट. निवडणुकांमध्ये गद्दारी करणाऱ्यांना पुन्हा पक्षात न घेण्याची मागणी. मिलिंद देशमुख आणि दिलीप कंदकुर्ते यांना पक्षामध्ये घेण्यास विरोध. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महानगरपालिका निवडणुकीमध्ये मुंबईत 50 पेक्षा जास्त जागा लढण्याच्या तयारीत. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची प्रदेश कार्यालयात बैठक. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये 6 आरोपींना आज बीड न्यायालयामध्ये हजर केलं जाणार. सुदर्शन घुले, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनवणे यांना हजर करण्यात येणार. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये त्यांचे भाऊ धनंजय देशमुख आज न्यायालयामध्ये जबाब नोंदवणार. तसंच सर्वच आरोपींना कुणी आश्रय दिलेला आहे का, त्या सर्वांनाही अटक करण्याची त्यांनी केली मागणी. वाल्मिक कराडची दोन्ही पत्नींच्या नावे पुण्यामध्ये कोट्यवधींची संपत्ती. पुण्यामध्ये आणखी 3 फ्लॅट्स असल्याची एबीपी माझाला माहिती. दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या 2 मुलांच्या नावे देखील संपत्ती. वाल्मिक कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावे सोलापूरमध्ये 4 सातबारे. अंजली दमानियांकडून पुरावे शेअर करत एक्सपोस्ट. वाल्मिक कराडशी संबंधित चौकशी कुणाच्याही दबावाखाली न करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश. प्रत्येक माहितीची सीआयडी दखल घेऊन तपास करत असल्याची अजितदादांची माहिती. बीड प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेत नाही, कोणी अडवलंय, आदित्य ठाकरेंचा सवाल. नांदेडच्या पालकमंत्रीपदी धनंजय मुंडे नको, सकल मराठा समाजाची मागणी. मुंडेंकडे नांदेडचं पालकमंत्रीपद दिल्यास रस्त्यावर उतरण्याचाही दिला इशारा. परभणीतून आंबेडकरी अनुयायांच्या लॉंग मार्चला आजचा दुसरा दिवस. मुंबईतील मंत्रालयावरती हा लॉंग मार्च धडकणार. अनेक आंबेडकरी चळवळीतील नेते पदाधिकाऱ्यांसह या आंबेडकरी जनतेचा या मार्चमध्ये सहभाग. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींवरती लवकरात लवकर कारवाई व्हावी, यामुळे जनता शांत होईल. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया. बीडच्या राजेगावमध्ये वाल्मिक कराड समर्थक आक्रमक. पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन सुरू असताना कराड समर्थकांनी पेटवला टायर. शक्तीपीठ महामार्गाला हिंगोलीच्या शेतकऱ्यांचा विरोध. बागायती शेती महामार्गासाठी देणार नाही, हिंगोलीतील शेतकऱ्यांची भूमिका. 24 जानेवारीला आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा.
शक्तीपीठ महामार्गामधून ज्या पद्धतीनं कोल्हापूर वगळलं त्याच पद्धतीनं सांगली जिल्ह्यालाही वगळावं. खासदार विशाल पाटील यांची सरकारला विनंती. अन्यथा आंदोलन करू, विशाल पाटील यांचा इशारा. आर्थिक वर्षाच्या शेवटी वित्त विभागाची खर्चाला कात्री. औषध आणि आपत्कालीन परिस्थिती सोडता इतर खर्च करू नये. वित्त विभागाचे सर्व विभागांना स्पष्ट आदेश. धर्मामध्ये राजकारण आणायचं नाही आणि राजकारणामध्ये धर्म आणायचा नाही. खासदार प्रणिती शिंदे यांचं वक्तव्य. खासदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याशी इम्तियाज जलील सहमत. राजकारणामध्ये धर्म आणि धर्मामध्ये राजकारण आणू नये. हे खरं असलं तरी धर्माचं जातीचं राजकारण केलं जात आहे असा जलील यांचा आरोप. मांस भक्षण केल्यानं प्राण्यांचे जे भाव असतात ते त्यांचे मांस खाणाऱ्यात येऊ शकतात. मात्र देवी समोर जो बळी दिला जातो त्याच्यातील मांस हे प्रसाद, त्यामुळे हे नुकसानकारक नाही. नागपूरमधल्या पुस्तक प्रकाशनामध्ये शंकर भारती महास्वामी यांचं मांसाहारासंदर्भातलं वक्तव्य. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज मुंबईच्या दौऱ्यावर. बुलेट ट्रेनसाठी ठाणे खाडीच्या खाली बनत असलेल्या बोगद्याची ते पाहणी करणार. सोबतच महत्वाच्या रेल्वे प्रकल्पांचा आढावा घेणार. मंत्री गिरीश महाजन आज नाशिकच्या दौऱ्यावर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीनं होणाऱ्या सौमित्व योजनेचा शुभारंभ आज होणार. ठाकरे पक्षाचे कणकवली विधानसभा संपर्क प्रमुख अतुलराव राणे यांचा राजीनामा. माजी आमदार वैभव नाईक यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून दिला राजीनामा. मंत्री अस्थापनेवरील अधिकाऱ्यांची नियुक्ती. मुख्यमंत्री कार्यालयानं हिरवा कंदील दिल्यानंतर सर्व मंत्र्यांनी नेमले अस्थापनेवरील अधिकारी. किरीट सोमय्या मालेगावच्या दौऱ्यावर. मालेगाव तहसील कार्यालयातील जन्मदाखले देताना मोठा घोटाळा झाल्याचा सोमय्यांचा आरोप. या संदर्भात तक्रार दिली असल्याची ही माहिती. स्टोरेज घोटाळ्यातील हवाला ऑपरेटरला अटक. 21 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. अल्पेश धारा आरोपीचं नाव असून तो फसवणुकीतून मिळालेली रक्कम विदेशात पाठवण्याचं काम करत होता. गोरेगावच्या पत्राचाळ येथील घराच्या प्रतीक्षेत असलेल्या लॉटरी विजेत्यांची प्रतीक्षा संपली. अर्धवट रखडलेले इमारतीचे काम म्हाडाकडून पूर्ण. संबंधित विजेत्यांना आता प्रोव्हिजनल ऑफर लेटर पाठवण्यास सुरुवात. घरांच्या किमती कमी करण्यास सिडकोचा नकार. सर्वसामान्यांचा भ्रमनिरास. सिडको अत्याधुनिक सुविधा देत असल्यानं घरांच्या किमती योग्य. सिडकोचं स्पष्टीकरण. पुढील वर्षापासून सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न राबवणार. इयत्ता पहिलीला शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये सीबीएसई पॅटर्न सुरू करण्यात येणार. 10वी बोर्ड परीक्षेचं हॉल तिकीट सोमवारपासून उपलब्ध होणार. www.mahhsboard.in या वेबसाईटवरून हॉल तिकीट डाउनलोड करता येणार. प्रवेशपत्र हरवल्यास शाळेनं दुसरी प्रिंट काढून त्यावरती द्वितीय प्रत शेरा देणं आवश्यक. फेब्रुवारीमध्ये घेण्यात येणाऱ्या 10वी-12वीच्या परीक्षेचा निकाल 15 मे पर्यंत जाहीर होईल. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती. दरवर्षी एसटी महामंडळ स्वमालकीच्या 5000 लालपरी बसेस खरेदी करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. एसटी महामंडळ नवीन बस खरेदीसाठी पंचवार्षिक योजना आणणार. सरनाईकांची माहिती. बेलापूर ते पेंधर मेट्रो सेवा दर 10 मिनिटांनी सोडण्याचा सिडकोचा निर्णय. सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार. उद्या मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक. सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 पर्यंत ब्लॉक असणार. रविवारी ट्रान्स हार्बर मार्गावरती सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत ब्लॉक कालावधीमध्ये ठाण्यातून वाशी पनवेलसाठी सुटणाऱ्या अप मार्गावरच्या गाड्या रद्द राहतील. पश्चिम रेल्वे मार्गावरती रविवारी बोरिवली ते भाईंदर या दरम्यान ब्लॉक असणार. ब्लॉक कालावधीमध्ये जलद मार्गावरील लोकल सेवा धीम्या मार्गावरती वळवण्यात येतील. भिवंडीमधील टावरे स्टेडियमची दुरावस्था. स्टेडियम दारुडे गर्दुल्यांचा अड्डा बनलाय. स्टेडियमकडे महानगरपालिकेचं दुर्लक्ष. क्रीडाप्रेमींसह
खेळाडूंमध्ये सुद्धा महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी. कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून हत्या करणाऱ्या विशाल गवळीच्या तिन्ही भावांना पोलिसांनी तडीपार केलं. ते तिघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरचे गुन्हेगार. छत्रपती संभाजीनगर शहरातील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये घोटाळा. गुंतवणूकदार आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण करणाऱ्या महिला घुसल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये. लेखी आश्वासनाच्या शिवाय उपोषण न सोडण्याचा महिलांचा निर्धार. बहिणीची छेड काढल्याच्या रागातून तरुणाकडून मित्राची निर्घृण हत्या. कोल्हापूर जिल्ह्यातील कौलगेमधील धक्कादायक घटना. पुरावा नष्ट करण्यासाठी चेहरा दगडानं ठेचून मृतदेह जाळण्याचाही केला प्रयत्न. दिल्लीमधल्या नोएडा शहरातून सराईत आरोपीला नालासोपारा पोलिसांनी केली अटक. आरोपीनं दाढी मिशा वाढवून आपली ओळख लपवून नोएडामध्ये ऑटो चालक म्हणून काम करत होता. पोलिसांनी स्वतः रिक्षा चालकाचं वेषांतर करून या आरोपीला पकडलं. बुलढाणा केस गळती आणि टक्कल पडण्याच्या कारणांचा शोध लावण्यात राज्य आणि केंद्र सरकार अपयशी. केस गळतीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांना पाचारण करावं. ठाकरे गटाचे नेते नरेंद्र खेडेकर यांची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.